उन्हाच्या काहिलीनं तापलेल्या प्रत्येक माणसाला पावसाची आठवण येते। मे महिना सरता सरता कधी गारवा येईल याची उत्सुकता प्रत्येकाला असते। कास्तकार शेतकरी तर आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो आणि त्यामुळेच पहिला पाऊस आला की वातावरण थोडं शांत होतं, थोडं कुंद होतं, थोडं मंद होतं आणि वातावरणातला गारवा मनाला सुद्धा स्पर्शून जातो। काहींना चहाची तलफ होते, काहींना समुद्रावर जावंसं वाटतं, काहींना पावसात भिजावंसं वाटतं आणि काहींना सौमित्रच्या कविता आठवतात। जसं सौमित्र म्हणतो की वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटवून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का। आता ही कविता तशी रोमॅन्टिक कविता आहे सौमित्रची, पण मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आत्ता आपण उन्हाळ्यामध्ये पावसाळा अनुभवतो आहोत त्यावेळेला बहुतेक लोकांना या रोमॅन्टिसिझममध्ये सुद्धा एक प्रश्न पडला आहे, तो म्हणजे भर उन्हाळ्यात पावसाळ्याची एंट्री कशी झाली, म्हणजे मान्सूनची एंट्री कशी झाली। तर मुद्दा असा आहे की मान्सून कधी येतो, तर जनरली आपल्याला जे माहिती आहे त्यानुसार मान्सूनची एंट्री जून महिन्यामध्ये होते। पण हवामान तज्ज्ञ किंवा सतर्क संस्था जी आहे की जी हवामानाचा गेले काही वर्ष सातत्यानं अभ्यास करते, 20 एक वर्ष काम करते, त्यांच्या म्हणण्यानुसार मान्सूनचं डेव्हिएशन जे आहे ते 8 दिवस आधी किंवा 8 दिवस नंतर असं गृहीत धरलं जातं। म्हणजे तो लवकरही येऊ शकतो 8-10 दिवस आणि उशिराही येऊ शकतो। इतिहास